नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। एसटी स्टँडवरील श्री स्वामी समर्थ स्टॉलला पहाटे भीषण आग। सीएनजी तुटवड्यामुळे त्रस्त झालेल्या स्थानिक वाहन चालकांना अखेर दिलासा। शेअर ट्रेडिंगचा आमिष दाखवून चिपळूण येथील तरुणीची 77,000ची ऑनलाईन फसवणूक। जनगणनेचं काम विनाअनुदानित शाळांना देऊ नका, उच्च न्यायालय। आणि रायगडचा शैक्षणिक डंका आता थेट इस्रो पर्यंत। आता पाहूया सविस्तर वृत्त। खेड शहरातील एसटी स्टँडवरील श्री स्वामी समर्थ स्टॉल या दुकानाला 24 मे रोजी पहाटे 5:10 अचानक मोठ्या प्रमाणात आग लागल्याची घटना घडली आहे। पहाटेच्या वेळी लागलेल्या आगीमुळे परिसरात काही काळ घबराटीचं वातावरण निर्माण झालं होतं। घटनेची माहिती मिळताच खेड नगर परिषद अग्निशमन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली। अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आग शेजारील दुकानांमध्ये पसरण्यापूर्वी नियंत्रणात आणण्यात यश आलं। विशेषतः शेजारचं दुकान सुरक्षित वाचवण्यात अग्निशमन दलाला यश मिळाल्याने मोठी हानी टळली। आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून याबाबत तपास सुरू आहे। या कारवाईमध्ये फायरमन श्याम देवळेकर, दीपक देवळेकर, वाहन चालक गजानन जाधव तसेच सहाय्यक फायरमन जयेश पवार, प्रणय रसाळ आणि सूरज शिगवाड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। घटनास्थळी मदतीसाठी कुंदन सातपुते, आनंद खेडेकर तसेच खेड पोलीस ठाण्याचे कर्मचारी उपस्थित होते। अग्निशमन विभागाच्या वेगवान प्रतिसादामुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना परिसरातील नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे। सीएनजी तुटवड्यामुळे त्रस्त झालेल्या स्थानिक वाहन चालकांना अखेर दिलासा मिळालाय। गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या आदेशानुसार स्थानिक सीएनजी वाहन चालकांसाठी स्वतंत्र लाईन सुरू करण्यात आली आहे। त्यामुळे रिक्षा चालक, स्कूल बस चालक तसेच भाडेकरू वाहन चालकांना मोठा दिलासा मिळणार आहे। अवघ्या काही तासातच प्रशासनाने यावर तोडगा काढल्याने चालक मालक संघटनांकडून गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांचे आभार मानण्यात आले। स्थानिकांच्या रोजीरोटीचा प्रश्न मार्गी लागण्याची आशा आता व्यक्त केली जात असून खेड तालुक्यात सर्वत्र या निर्णयाचं स्वागत करण्यात येत आहे। या ठिकाणी खेड तालुका रहिवासी संघटनेच्या वतीने कालच या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री सन्माननीय योगेशदादा कदम यांच्याकडे आमचे खेड नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष पप्पूशेठ चिकणे यांच्या माध्यमातून या सर्व स्थानिक रहिवाशांनी एक मागणी केली आणि सीएनजी पंपावरती स्थानिक लोकांना प्राधान्य देऊन एक वेगळं जे पंपाचं आम्हाला कनेक्शन या ठिकाणी मिळावं आणि त्यांना भरण्याची लाईन वेगळी मिळावी अशी महानगरकडे आपण मागणी केली आणि त्या मागणीला दादांच्या माध्यमातून यश आलं आणि दादांनी सांगितल्याप्रमाणे महानगरच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी स्थानिक रहिवाशांना इथं एक लाईन वेगळी दिली गेलेली आहे। त्यामुळं आजपासून या ठिकाणी महानगर गॅस पंपावरती खेड तालुक्यातील रहिवासी जे आहेत, जे स्थानिक आहेत, त्यांना वेगळी लाईन दिली जाणार आहे। मी या ठिकाणी सर्व नागरिकांना विनंती करतो की ह्या सुविधेचा आपण योग्य तो उपयोग करावा। या ठिकाणी कोणतेही भांडण तंटा होणार नाही। त्याचबरोबर आपल्याला जशी सोय झाली तशी जे आपले प्रवासी आहेत, आपल्याकडे येणारे टुरिस्ट आहेत, त्यांना देखील कुठला त्रास होणार नाही याची देखील आपल्या संघटनेने घ्यावी एवढी या ठिकाणी करतो। आणि याचा जो आपण करणार आहोत ते या गाड्यांना आपण वेगळे स्टिकर देणार आहोत या संघटनेचे। ते स्टिकर या गाडीवरती असतील त्यांनाच या लाईनमध्ये उभं राहता येणार आहे आणि गॅस भरता येणार आहे, याची नोंद करावी। आणि या सगळ्यासाठी आपल्याकडे मुन्ना राणे आणि वैभव जंगम यांच्याकडे आपण संपर्क साधायचा आहे आणि त्यांच्याकडनं तो स्टिकर आपण प्राप्त करून घ्यायचा आहे। सन्माननीय आमदार श्री योगेशदादा रामदासभाई कदम यांच्याकडे आम्ही 18 तारखेला एक स्थानिक नागरिकांना CNGची वेगळी लाईन मिळावी यासाठी एक अर्ज दिला होता। तो अर्ज आम्ही खेड तालुक्याचे खेड नगरपालिकेचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष श्री सतीश चिकणे यांना दिला होता। त्यांनी दादांकडे तो अर्ज पुढे दिला दादांकडे। दादांनी त्याची अंमलबजावणी जास्तीत जास्त वेळ न घालवता कमीत कमी वेळ कसा होईल, कमीत कमी वेळ म्हणजे 3 तास, 3 तासामध्ये त्याची अंमलबजावणी करून आम्हा सर्व स्थानिकांना एक CNGची वेगळी लाईन करून दिली। त्याची अंमलबजावणी आज आम्ही आमचे शहर प्रमुख कुंदनदादा सातपुते यांना घेऊन करत आहे। यासाठी दादांचे
शतशः आभार. आम्ही सर्व स्थानिकांकडून दादांचे आभार सांगू तेवढे कमी आहेत. परत एकदा दादांचे खूप खूप आभार. इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली जादा नफ्याचं आमिष दाखवून एका तरुणीची 77,854 रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची धक्कादायक घटना चिपळूण शहरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी तरुणीचे वडील संतोष जाधव यांनी 23 मे 2026 रोजी चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आकाश नावाच्या एका अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपी आकाश विरुद्ध भारतीय न्याय संहिता अधिनियम 2023 कलम 318(2), फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 IT ऍक्टचा कलम 66(ड) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करतायत. खासगी विनाअनुदानित आणि अल्पसंख्याक शाळांतील शिक्षकांना जनगणना कामासाठी नियुक्ती करण्याच्या सरकारच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. न्यायमूर्ती गौतम अखंड आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. जनगणना कायद्यानुसार अशा शिक्षकांवर जनगणना कर्तव्य पार पाडण्याची कोणतीही वैधानिक शक्ती नसल्याचं निरीक्षण नोंदवलं. अनेक शाळांमध्ये शिक्षकांना मोठ्या संख्येने जनगणना कामासाठी नियुक्त करण्यात आलं आहे. त्यामुळे नियमित अध्यापनावर परिणाम होणार असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या हक्काला बाधा पोहोचू शकते असे न्यायालयाने म्हटलं आहे. शिक्षकांना जनगणना कामासाठी उपस्थित राहण्याचे आदेश देणाऱ्या नोटिसा, नियुक्ती आदेश आणि अनुपस्थितीत राहिल्यास कारवाई करण्याच्या निर्देशांनाही स्थगिती देण्यात आली आहे. कोल्हापूर गुरुकुल एज्युकेशन सोसायटीच्या वतीने रायगड जिल्ह्यात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी मिळवलेलं यश अत्यंत कौतुकास्पद आणि जिल्ह्याचा गौरव वाढवणारे आहे. या संपूर्ण परीक्षेतून निवडक विद्यार्थ्यांची थेट इस्रो भेटीसाठी निवड करण्यात आली असून यामध्ये रायगडच्या 4 गुणवंत विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ही नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे असे मत महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी व्यक्त केले आहे. या इस्रो वारीसाठी रायगड जिल्ह्यातील सार्थक माने, विनीत कापसे, साई म्हात्रे आणि शुभ्राज शिंदे या 4 होतकरू विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता आहे. त्यांना फक्त योग्य संधी आणि मार्गदर्शनाची गरज असते. हेच या यशाने पुन्हा एकदा सिद्ध केलंय. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या पालकांचं आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे मंत्री अदिती तटकरे यांनी अभिनंदन केलं. या इस्रो सफरीतून विद्यार्थ्यांना विज्ञानाची नवी दृष्टी मिळो आणि भविष्यात आपल्या देशाचं नाव उज्ज्वल हो अशी सदिच्छा अदिती तटकरे यांनी व्यक्त केली. खेड रेल्वे स्टेशनचं नूतनीकरण मोठ्या जल्लोषात करण्यात आलं. परंतु पहिल्या पावसात विकासाच्या नावाखाली 9 कोटी खर्चून बांधण्यात आलेली शेड आणि त्याच्यावरील पत्रे उडून गेले. इतकं भयानक प्रकार चालू असल्याचे समाजसेवक मंगेश मोरे यांनी निदर्शनास आणून दिले. विकासाच्या नावाखाली प्रचंड भ्रष्टाचार होत असल्याचं मत मंगेश मोरे यांनी व्यक्त केले आहे. पाहूया काय म्हणतायत मंगेश मोरे. आपण खेड रेल्वे स्टेशनचे आज पहिलाच पाऊस आला, वारा त्यात काय परिस्थिती बघा. सगळे सगळं पाण्याचं हे जे काम आहे हे 9 कोटीचं काम आहे. सार्वजनिक बांधकाम 9 कोटीचं काम आहे. 9 कोटीच्या कामाचा धक्का बघा. पाणी पडलं आणि आता तिथे पत्रे लावून पडलेले पत्रे पडले जे नागरिकांच्या अंगावरती पत्रे पडले असते प्रसंग असतो. म्हणून आम्ही याच्यासाठी पण मागच्या महिना उपोषणाला आम्ही बसलेलो की या सार्वजनिक बांधकाम खात्याचे जे उपयोगाचे आहे त्यांची बदली व्हावी, पण शासनाने आम्हाला काय लक्ष आमच्याकडे दिलेलं नाही. खरोखरच त्यांचं एक निर्लज्जपणाचं काम आहे अभ्यासाचं. त्याच्यावर कुणाच्या प्रशासनावर आता अंकुश नाही. त्यामुळं आता हा असा प्रकार घडलेला आहे. आता रेल्वे स्टेशनचा जो रोड आहे तो आता रेल्वे स्टेशनचा रोड हा पावसाळ्यात पण लोकांना असा या तालुक्याला रडणारा रोड आहे. त्याच्या आम्ही पण कार्पेट मारा म्हणून तरी सुद्धा त्याचे कार्पेट टाकलेले. 4 महिने कसे जाणार पावसाचे हे प्रशासनाला समजलं पाहिजे. ह्या जो उत्कृष्ट जागेचं जे काम झालेलं आहे, वरती पत्रे पडलेले आहे, आज खरोखर लोकांना किंवा हानी झाली आहे.
तर तिथे लोक असतील, नागरिक असतील, पॅसेंजर असतील तर खरोखर जीवानी झाली असते. तो प्रसंग मोठा ठेवलेला आमचं एवढंच प्रशासनाला म्हणणं आहे की हे सार्वजनिक बांधकाम खात्याचा जो काय कारभार चाललेला आहे तो कुठेतरी त्याच्यावरती अंकुश ठेवा. आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपयुक्त आहेत त्या कोणी त्यांच्यावरती आम्ही राजीनाम्याची पण ही मागणी घेतलेली आहे, बदलीची पण घेतली आहे. लवकरात लवकर त्यांची बदली करावी आणि आम्हाला जनतेला व्यवस्थित सुखसोयीने जे रोड काय होणार आहे किंवा ती सुविधेचे वरती पत्रे वगैरे काय आहे ते आम्ही यावेळी हीच विनंती आहे. आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी 2014 मध्ये सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानाने आज एका भव्य लोक चळवळीचं रूप घेतलंय. याच अभियानाचा मुख्य धागा पकडून नॅशनल एज्युकेशन अँड ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट संस्था मुंबई यांच्या वतीने गेल्या 2014 पासून देशभरातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेविषयी जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात येतं. ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. मुंबईत आयोजित या राष्ट्रीय पातळीवरील उपक्रमाच्या पारितोषिक वितरण सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे उपस्थित होत्या. यावेळी राज्याचे कौशल्य विकास, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढाजी, प्रसिद्ध नेत्रशल्य चिकित्सक पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने हे देखील उपस्थित होते. या सोहळ्याला देशभरातून आलेल्या विजेत्या शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक आणि गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आलं. शालेय वयापासूनच मुलांमध्ये स्वच्छतेची आवड निर्माण झाली तर देशाचं भविष्य अधिक सुंदर, निरोगी आणि समृद्ध होईल यात शंका नाही. पारितोषिक विजेत्या सर्व संस्था, मुख्याध्यापक, शिक्षक आणि लाडक्या विद्यार्थ्यांचं अदितीताई तटकरे यांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. केंद्र शासनाच्या क्रीडा मंत्रालयाअंतर्गत खेलो इंडिया योजनेतून जिल्ह्यात बॅडमिंटन खेळाचे खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्र सुरू आहे. बॅडमिंटन खेळाच्या प्रशिक्षण केंद्राकरिता खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्राच्या मार्गदर्शन सूचनेनुसार तात्पुरत्या स्वरूपात प्रशिक्षक नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करण्यास 29 मे 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात येण्यात आहे. आपले अर्ज कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात समक्ष सादर करावे. अधिक माहितीसाठी क्रीडा अधिकारी कार्यालयात क्रीडा कार्यकारी अधिकारी ऐश्वर्या सावंत 89 750 69 623 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केले. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.